हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा सकाळ झाली रोज सारखं। तर आज स्वामी प्रकट दिवस आहे, तर आज सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा उठले लवकर उठून सगळी पूजा वगैरे केली आणि मस्त असं सगळ्यांचा उपवास आहे आज। तर माझ्या मुलींचा पण उपवास आहे, आमचा सगळ्यांचा उपवास आहे। सगळ्यांना उपवासाचं बनवलं, पूजा झाली, स्वामींचा मिस्टरांनी अभिषेक केला। तर आता मुलगी आली स्कूलवरून, तर तिला खायला द्यायचे वडे। तर मी आज वडे बनवले। आमच्या इकडे खिचडी नाही खात कोण, तर वडेच खातात। ओ पडलं बघू कुठे आहे मग कानातलं हाडलं पागल आहेस? खरं सांग मामा, 1 ग्रॅमचं आहे ते खरं बाई। मग कानातलं खरं सांग। अरे खरं माझी प्रॉमिस खा मला कशी घाबरवती। तर तिचं कानातलं आहे ना, तिला फिरकी पण नकली सूट नाही होत मग, तर मी तिला छोटंसं कानातलं 1 ग्रॅमचं फिरकी सहित घेतलेलं। तर कसं काय पडलं नाही, मी काढलं सगळं इथपर्यंत आलेलं। हे फिरक्या पण तिच्या सोन्याच्या आहेत, तिला सोन्याचं सूट होतं, नकली सूट नाही होत, तर मला हे करतीये। तर चला मी नाही का तुम्हाला आज स्वामींचा अभिषेक ते केलेलं सगळं दाखवते, नाश्ता। आणि ती स्कूलवरून आली आता, तिला खायला पण द्यायचंय। तर चला बघा इकडं असं मस्त स्वामीचं दर्शन घ्या तुम्ही। तर हे बघा असं मस्त इकडं स्वामींची गाणी लावले, भजन लावले म्हणजे। आणि इकडे बघा असं मस्त मस्त आपलं अभिषेक पण झालेला आहे, मिस्टरांनी केलाय बघा। इकडे तो ह्याच्याने काय बोलतात मध आणलेलं आहे बघा, मधाने। आणि इकडे बघा स्वामी आपले कसे बसले, मस्त आहे बघा। रोज मध्ये आम्ही त्यांना सजवलंय आज, बघा रोज आणलेले गुलाबामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना बसवले आम्ही। तर इकडे शंकर महाराजांचं पण इकडे गुलाब ठेवले, हार पण अशी मस्त पूजा आहे बघा। इकडे प्रसाद मी सकाळी ग्रेप्स ठेवलेले, मिस्टरांनी आता पूजा केली ना, त्यांनी हे असं हे ठेवलं वडा। तर हे बघा असं मस्त। आणि आता हे स्वामींचं नाही का अभिषेक केलेलं पाणी आहे मधाचं, तर आता हे सगळं मी घरामध्ये शिंपडणार सगळीकडे। तर हे बघा असं तुम्हाला परत एकदा स्वामी दाखवते बघा, मस्त मस्त स्वामींचा अभिषेक झालेला आहे। तर चला आता नाश्त्याला काय बनवले दाखवते। हे बघा इकडं असे मस्त मस्त वडे मिस्टरांचं झाले खाऊन, इकडे थोडंसं राहिलंय। तर माझा हात दुखत होता माहितीये का, हे असं करून हे बघा असं असं करून, आणि हातामध्ये पण बघा माझे लाल लाल झाले, आग होती मला मिरचीने। तर इकडे एवढे वडे तळलेले, इकडे मिरच्या तळल्यात बघा, इकडे मिरच्या तळलेला आणि इकडे आहे चटणी। तर इकडं वडे चटणीच लागते आम्हाला उपवासाला हे बघा। तर थोडीशी पातळ झाली पण ठीक आहे ना, वड्यासोबत पातळ छान वाटते थोडी। आणि अशी मस्त मस्त इकडे ग्रेप्स पण खाल्ले। आणि बघा इकडे आता मला पण एवढ्या सकाळी म्हटलं नको आपण थोडंसं थोड्या वेळाने खावं। तर हे बघा जा पहिला आंघोळ करून घे। तर छोटी मुलगी आता उठली, थोडा वेळ झालं। तर चला आता एवढं काय करते, एवढे बनवून ठेवते म्हणजे दुपारपर्यंत टेन्शनच नाही। तर अशा प्रकारे चला आपले वडे झालेले आहे, मुलीला खायला प्लेट बनवूया। तर बघा इकडे आपले असे मस्त वडे तयार, हे बघा तळते मी। तर मला वडे फुटायची खूप भीती वाटते माहितीये का, काय माहिती खूप भीती वाटते, एकदम फटकन उडतात। तर मी लांबच थांबून करते, पण आता बघा व्हिडिओसाठी जवळ जवळ आहे। एटकलू जा तिकडे, माझी मुलगी इथं थांबते, काय माहिती गॅसपाशी तिला लय थांबूशी वाटतं। तर बघा अशी मस्त मस्त आपले वडे इकडे तयार होत आहेत। एवढेच तळणारे हे दुपारी बघून पोरांना भूक लागते ना, तर मग ते दुपारी त्यांना मागितलं तर देता येते। आपलं काय 1-2 खाल्लं तर दिवसभर संध्याकाळी तो सोडायचा असतो। तर चला मी आता एवढेच तळून घेणार आहे। तर आता बघा सगळं घरातलं काम वगैरे झालेलं आहे। घरातले कधी काम होतच नाहीत, काय ना काय काम असतात। तर मी आता चालले बघा स्वामींच्या मंदिरात। आणि माझ्या मिस्टरांनी मला काल गजरा आणला होता, तर मी आज माळला। काल एवढा टाइमच नाही होता, एवढं काम होतं। तर बघा आज मस्त वाटते गजरा बघा, साडीला मॅच होते। तर बघा आम्ही दोघी चाललोय आता मंदिरात।
तर चला जाऊया मंदिरात. आणि माझं गजरा कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. काल आणलेलं मी आज लावलंय. तर चला जाऊया मंदिरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा आलेलो आहे बाहेर आणि तुम्हाला दाखवते. जयंती आहे ना तर ती विचारते. बाबासाहेबांची जयंती आली ना तर बघू त्यांचे हे असे मस्त मस्त इकडे झेंडे लागलेत ना. तर ती विचारत आहे नाव. तिला पूर्ण नाव डॉक्टर माहिती नव्हतं ना तर मी तिला सांग. तर आले बघा बाहेर. एवढं ऊन लागते ना. तर बघा एवढं ऊन आहे. आणखी 4 वाजून गेली तरी एवढं ऊन लागते. तर चला आता जातो आम्ही मंदिराकडे फास्ट. तर चला चालतच जाते. जवळच आहे. आणि नवीन झाले आमच्या एरियामध्ये स्वामींचं मंदिरच नाहीये. आता झाले नवीन जस्ट. चला जाऊया मंदिरामध्ये. तर बघा आता आलेलो आहे हायवेला. तर माझा इकडे फॅन भेटलेली. खूप भारी वाटलं असं फॅनला भेटून. हाय ना रे बा. तर माझी मुलगी पण म्हणते मम्मी आता तू लय फेमस झाली नाही का. तर तिला पण भारी वाटते की जसं आपली मम्मी तेवढं काहीतरी करू शकते. तर चला आता आलोय बघा मंदिरापाशी. तुम्हाला दाखवते मंदिर. अरे गर्दी वाटायली बाळा. तर गर्दी वाटत आहे. तर चला बघूया. तर बघा आलोय आता मंदिरापाशी. हे बघा इकडे अशी मस्त मस्त झाडं आहेत. हे बघा मस्त आहेत इकडे. बघा इकडे चाफ्याचं पण फुल आहे. तर बघा आता थोडंसं जवळ आले मंदिर. हे बघा इकडे आहे. तर बघा तिकडं मंडप टाकले ना तिकडे आहे. आताच नवीन झालंय जस्ट माहिती का. पहिलं नाही होतं आता झालंय इथे पण मंदिर. गर्दी पण आहे वाटतं बहुतेक. प्रसादचा पण कार्यक्रम आहे वाटतं. हे बघा इकडे मस्त पाणी पण ठेवलंय सगळ्यांना प्यायला. हे बघा आणि प्रसाद वाटपाचा पण कार्यक्रम आहे इकडे. तर चप्पल सोड बाळा इकडे. बघा मंदिराच्या इथं आलो आणि इकडे फुलवालाच नाही बसला. तर आता आम्ही फुल शोधत. आता आमच्या इथं भाजी मार्केट आहे ना तिथं जातोय. तर महाराजांसाठी फुल पाहिजे ना असंच नाही आवडत जायला नाही का. तर चला चाललंय आता फुल घ्यायला. फुल घेणार आणि रोज काय माहिती आता बघूया कितीला असेल. तर घेऊया रोज आणि मग जाऊया स्वामींच्या मंदिरामध्ये. मला वाटलं मंदिराच्या इथे असन. तर माझं बाळ बरोबर बोलत होती माझी टकू की मम्मी फुलांना असन का तिकडे. तर चला नाही भेटलं. भाजी मार्केट पण अजून उघडलं नाही रे. तर मला रात्रीचं दाखवले मार्केट आमच्या इकडचं पण आताशी येता येते. तर चला बघा आता बघूया. फुलवाला इकडे थांबतो पण फुलवालाच नाहीये. चल पुढून बघूया. हे बघा इकडे. अरे हे बघा इकडे हायवे आहे. हायवेला इकडे थांबतात. हे बघा बंद आहे आणखीन हारवाल्याचं. आता कसं करायचं. फुल नसलं ना कसं वाटतं आहे ना. तर बघूया तरी आपण. बघा एकदम हायवेला जाऊन आले. आम्हाला काय हार नाही भेटला. जाऊ दे तेवढेच मी दानपेटीमध्ये टाकून घेते आहे ना पैसे. दर्शन घेऊया. खूप गर्दी आहे खूप. चला दर्शन घेऊया. हार दिसली बघा. आम्हाला खूप हार आवडते. हे बघा माझ्या दोन्ही मुलींना खूप हार आवडते गाडी. तर चला जाऊया आता मंदिरात आणि दानपेटीमध्येच टाकूया पैसे. एवढी गर्दी आहे इकडे खूप. तर चला जाऊया मंदिरातच. शिरा नाही उपवास. बघा एवढं छान वाटतंय ना मन भरून आलं स्वामींना बघून. तर इकडे बघा मस्त पण छान दर्शन मस्त. घरामध्ये आहे एकांच्या आणि तिसऱ्या मजल्यावर आहे कसले भारी. आणि भक्तिमय वातावरण आहे बघा इथे. माझं बाळ बघा कसं हात जोडून बसले. सगळे भाविक
बघा कसलं भारी स्वामी दिसत आहे. परत एकदा दाखवते तुम्हाला. असं मस्त भक्तिमय वातावरण झालंय. तिकडे मुली बघा छोट्या छोट्या. थोड्या वेळाने स्वामींची आरती होणार आहे, तर आम्ही आता आरतीच करून जाणार आहे. माहिती का किती भारी नसीब आहे बघा. इकडे सगळे इकडे लेडीज बसणार, तिकडे जेंट्स बसणार. तर इकडं आता मस्त पैकी आरती होणार आहे. तर बसतो आरती घरी, तर रोजच घरी असतो आहे ना. बघा बसतोय आता आरती करून जातो. घरचं रोजचं आहे. कशी मस्त मस्त मावशी येते आहे. तर आपला आहे चला आरती झाल्यावर आरतीला 7 वाजणार का नाही. मला घरी जायला नंतर उशीर होईल. तर बघा मी लोक जमतायत पण मी जाते आहे ना. पोरांचं माझ्या उपवास आहे, मला स्वयंपाक करायचंय, ह्याचा पण उपवास आहे. जाऊया घरी. तर बघा इकडे प्रसादाचं वाटप चालू आहे. तर मी काय करते घरी घेऊन जाते. माझा तर उपवास आहे, माझ्या मुलींचा पण. हे बघा इकडे. तर चला घेऊया प्रसाद. दर्शन वगैरे झालं. आरतीला खूप टाइम होता म्हणून चाललो आता आम्हाला घरी जायचं. उपवास आहे, मला स्वयंपाक करायचं. माझ्या बाळाचा पण उपवास आहे, म्हणून नाही थांबले. तर हे बघा इकडे मी प्रसाद आणि नाही का असं महाराजांचं फुल आणलंय. तर चला जाऊया घरी. खूप गर्दी आहे रस्त्यावर. आले बघा घरी. असं मस्त आहे. असं स्वामीच्या इथून फुलं आणते बघा रोज. आणि हा आहे शिरा. आणि येतात आपली हाऊसवाईफ म्हणल्यावर सगळं येतात करायला लागतं बघा. अशी मस्त मस्त मेथी आणली आहे. आता मेथी वगैरे आता स्वयंपाक करायचा आहे म्हणून उपवासाला मेथी लागतेच ना. तर चला मी आता बघा असं मस्त फुलं आणलेलं आहे. आणि पुरीनं घरी पण दिवाबत्ती केली आहे. तिकडे स्वामींचे भजन वगैरे लावले, पूजा पण झाली. तर चला मी आता काय करते, तर चला मी आता स्वयंपाक करून घेते. पोरांना भूका लागल्यात. पटापटा मेथी बिथी सगळं निवडते आणि स्वयंपाकाला लागते. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन. चला बाय.